पवित्र स्थान पर वंचितों के लिए भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने सत्याग्रह किया था, उसी पवित्र स्थान पर राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार समूह के निष्ठावंत नेता व विधायक जितेंद्र आव्हाड द्वारा डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का अपमान किया गया है। शालेय अभ्यासक्रम में मनुस्मृति का समावेश न किए जाने को लेकर विधायक जितेंद्र आव्हाड इन्होंने महाड़ में मनुस्मृति का दहन किया और इसी वक्त मनुस्मृति की पुस्तिका भी फाड़ी गई। लेकिन इसी समय मनुस्मृति के पुस्तिका पर बाबा साहेब का चित्र भी फाड़ा गया, जिस वजह से बाबा साहेब आम्बेडकर का अपमान हुआ है। राज्य भर में इस घटना के विरोध हेतु आंदोलन किए जा रहे हैं। भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाति मोर्चा ने मांग की है कि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार समूह के विधायक जितेंद्र आव्हाड के खिलाफ उचित कार्रवाई की जाए। गोंदिया जिले में भी बीजेपी कार्यकर्ता प्रदर्शन कर रहे हैं। गोंदिया के डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चौक पर बीजेपी कार्यकर्ताओं ने जितेंद्र आव्हाड की तस्वीर उछालकर विरोध जताया है। आपल्या सर्वांना कल्पना आहे, परवा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्राला सगळ्यांसमोर त्यांच्या चित्राला फाडून जो डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान केला त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे एकत्रित आलेलो आहोत। आपल्याला कल्पना आहे, डॉक्टर बाबासाहेबांचं आपल्या देशाकरता त्यांनी जे काही केलं आहे त्यांची त्या अशा पद्धतीने त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चित्रांचा अनावरण करून आपल्या जितेंद्र आव्हाडांनी आपल्या किळसवाण्याचं आपल्या प्रदर्शन केलेलं आहे। त्यांचा जितका धिक्कार करावा, जितका निषेध करावा तेवढा कमी आहे। उद्देश म्हणजे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा गोंदिया जिल्ह्याच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी महाड इथं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला फाडले, त्यांच्या आम्ही संपूर्ण पक्षातर्फे निषेध करत आहोत आणि अशा व्यक्तीला वर कारवाई व्हायची हीच आमची अपेक्षा आहे। अटक करण्याची मागणी होती, आपण पोलीस तक्रार करणार गोंदियात काय? हो, आम्ही लगेच आता उद्या परवा संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुक्यामध्ये तहसीलदार यांना निवेदन देऊन कलेक्टर महोदयाकडे आम्ही त्यांचा निषेध करणार आहोत। ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, याच लोकांनी शरद पवार असोत, राहुल गांधी असोत, या लोकांनी या निवडणुकीमध्ये संविधान बदलणार आहेत, संविधान बदलणार, मोदी सरकार संविधान बदलणार अशी घोषणा दिल्यात आणि लोकांना गुमराह केलं। त्याच संविधानाच्या लिखाण करणारे बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शोषित दलित लोकांसाठी या संविधानामध्ये ओबीसींसाठी सर्व प्रावधान केलं, अशा बाबासाहेबांचा अपमान याच लोकांनी केला आणि हेच लोक ओरडत होते की संविधान बदलवणार आहेत म्हणून। गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट।